मनसेच्या 120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल आहे। तर तुमच्या मनासारखं करू पण थोडं थांबा असा सबुरीचा सल्ला राज ठाकरे यांनी दिलाय। मनसेच्या 120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल आहे। उद्धव ठाकरेंसोबत जाऊया असा सूर इगतपुरीत झालेल्या मनसे नेत्यांच्या शिबिरात पाहायला मिळालाय। याच वेळी तुमच्या मनासारखं करू पण थोडं थांबा असा सबुरीचा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय। तर काल राज ठाकरे आपल्या सोबत आहेत असं म्हणाल्याचं उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर समोर आला होता। त्यामुळे ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या चर्चांवर दोन्ही बाजूने सावधगिरी बाळगताना पाहायला मिळतंय। आता राऊतांनी निवडणुका होईपर्यंत विषयाला अल्पविराम द्या असं म्हटलंय। त्या संदर्भात देखील काही कार्यकर्त्यांकडून मागणी झाली असेल। हो झालं ना। महत्वाचा कार्यकर्त्याचा प्रश्न तोच होता। पण शेवटी कसं असतं की त्या विषयावरती आपला अधिकार आहे, आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारलं। ते त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, मला थोडा वेळ द्या। का एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे, राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही। महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहायला पाहिजे। आत्ताच मी राज ठाकरे यांचं एक पोस्ट वाचली, ती वाचल्यावर सुद्धा तुम्हाला त्यातले अर्थ आणि संदर्भ कळायला पाहिजे।